आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी येथेही वोट चोरीचा प्रकार सुरू झाला असल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी आमदार बाळासाहेब माने यांनी केल्याने एकच खळबळ माजली आहे। मी माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या पूर्वी रत्नागिरीचे जे एसडीओ आहेत यांना ह्या सगळ्या मतदार यादीची यादी दिलेली आहे, बोगस मतदारांची। म्हणजे दुबार नाव आहेत, काही नावं ग्रामपंचायतीच्या पत्त्यावरती आहेत। जे जे राहुल गांधींनी सांगितलं होतं त्याचे त्या ठिकाणी नव्हे तर रत्नागिरीमध्ये सुद्धा घडलंय आणि असं अनेक ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे बोगस मतदारांच्या माध्यमातून एक षडयंत्र रचलं गेलंय। माझी आता आपल्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्या गोष्टीला 1 वर्ष झालं, अद्याप ही नावं मतदार यादीतून वगळलेली नाही आहेत। त्यावेळेला मला एसडीओने असं सांगितलं गेलं की आम्ही त्या मतदान केंद्रावरती ह्या मतदारांची यादी लावू आणि आमच्या निवडणूक अधिकाऱ्यांना तिथल्या जे काही प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत त्यांना सांगू की हे मतदार जर या ठिकाणी बोगस आले तर त्यांना तुम्ही प्रतिबंध करा। परंतु माझ्या मताप्रमाणे हे सगळं झूट होतं। त्यावेळेला आम्हाला कोणाला वेळही नव्हता आणि आमचेच काही पक्ष पदाधिकारी घरभेदी असल्यामुळं प्रत्येक मतदान केंद्रावरती आमचे BLA नव्हते। राज्य शासनाचा निवडणूक आयोगाचा BLO होता, पण बूथ लेवल असिस्टंट त्या माझ्या निवडणुकीच्या वेळेला अनेक ठिकाणी नसल्याचा गैरफायदा घेऊन ह्या 23,000 मतदारांपैकी अनेक मतदारांच्या नावावरती बोगस मतदान झालेले आहे असं माझं मत आहे। त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेण्याकरता कदाचित निवडणूक आयोग म्हणेल की तुम्ही BLA तुमचे का दिले नाही, तुमचा BLA कुठं होता, तुमचा पोलिंग एजंट कुठं होता। परंतु हे म्हणणं सोपं आहे, पण आमचं मुळातच म्हणणं असं आहे की जर तुम्ही बोगस मतदारांची यादीतच नाव नसेल तर या ठिकाणी हे पुढच्या प्रश्नांचा काही उत्तर देण्याचा काही आक्षेप नाही। दुर्दैवानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये तत्कालीन त्यावेळेला मी विधानसभेमध्ये निवडणूक लढवत असताना अनेक पुन्हा KYC करा असा आदेश काढणं म्हणजे लाडक्या बहिणीला फसवण्याचा प्रकार माहिती सरकारनं सुरू केला असल्याचा घणाघाती आरोप माजी आमदार बाळासाहेब माने यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केलाय। मी काही म्हणत नाहीये की ते म्हणजे पगारी मतदार। या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्त्यांनी पगारी मतदार करण्याचं एक दुर्दैवी षडयंत्र केलं। एका बाजूला अरविंदजी केजरीवाल हे रेवडी वाटप करतात किंवा घोषणा करतात असं म्हणतात आणि आपणही तेच या ठिकाणी करतात। आज लाडक्या बहिणींना सुद्धा 1500 रुपयाचं आमिष दिलं गेलं आणि आज KYCच्या माध्यमातून असलेल्या आमच्या भगिनींना त्या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम करतायत। म्हणजे हे लबाड लांडग्यासारखं आहे। निवडणुकीच्या पूर्वी ह्यांना ह्या KYC करता आल्या नसत्या का? जर पात्र भगिनींना तुम्हाला हे द्यायचं होतं असतं, परंतु त्यावेळेला मतं पाहिजे होती म्हणून आमिष दाखवण्याकरता हा सगळा खेळ दुर्दैवी केला गेलेला आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे। आणि त्यामुळं ह्या सगळ्या राज्य सरकारच्या किंवा सत्ताधारी जे पक्ष आहे याचा तीव्र धिक्कार एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही करतोय। खरं तर आज समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।